राघव श्री दोघे पण पिऊच्या घरी निघालेले असतानाच समोरून अन्विताची गाडीसुद्धा आलेली असते. राघवचं लक्ष श्रीला बोलण्यात असतं आणि अन्विताचं इकडे तिकडे. आता दोघांचीही चोराची धडक होणार, पण दोघे थोडक्यात वाचतात. पण एकमेकांना पाहिल्यानंतर ते दोघे एकमेकांवरती असे काय तुटून पडतात, नुसतं खाऊ का गिळू करायला लागतात. राघव त्याच्यावरती वचकतो की आली काळी मांजरीनं आडवी. अन्विता त्याला म्हणते की तू बोका, तुझ्यासारखी मांजरीनं आडवी आली ना, आता होणार खान बी व्हायचं नाही. अन्विता विचारते की का रे? असलं कुठलं महत्त्वाचं काम करायला चाललायस तू, आणि तू काम करायला चाललायस? राघवला मुद्दाम टोमणे मारते. राघव तिला सांगतो की ए चिचुंद्रे, मला ना 10 कामं असतात, तुझ्यासारखा रिकामटेकडा बसून राहत नाही मी. त्यावर अन्विता म्हणते की गाढव असते ना व गाढव, ते तुझ्यापेक्षा बी 10 पटीनं काम करते. राघवला राग येतो. तू विचारतो की मला गाढव म्हटली, मग तू चिचुंद्री. दोघे इतके कचाकच भांडत असतात ना. अन्विता त्याला बोका म्हणते, तो तिला मांजरीन म्हणतो. अन्विता त्याला धोंडा म्हणते, त्यावर राघव तिला डुकरीन म्हणतो. त्यांचे भांडणं काय थांबता थांबत नाही. इतक्यात श्रीला पिहूचा फोन येतो. पिहू त्याला विचारते की श्री, तू येतोयस का नाही? हे बघ, नाही तर मी बॅग भरून तुझ्या घरला येऊन बसं ना. श्री सांगतो काय, ऐक की, अगं तुझ्याच घरला यायला निघालोय की, आता पोहोचतोच आहे थोड्या वेळात, वाटतच आहे की. पिहू इतकी खुश होते ती फोनच कट करते. श्री राघवला समजावतो की राघव चल, उशीर होतोय आपल्याला. राघव अन्विताचा हाडतोड करणं चालूच असतं. तिकडे पिहू इतकी खुश होते ना, विचार करते की आता श्री त्याच्या आई आणि अप्पाला घेऊन येईल आणि माझ्या बाबांशी बोलेल. म्हणजे समोरूनच जर स्वतःहून इतकं छान स्थळ चालून आले म्हटल्यानंतर माझे बाबा बी नकार देणार नाहीत. पिहू प्रचंड खुश होते. धावतच बाबांकडे येते. बाबांना ती गळ घालते की ऐका की, तुम्ही आज कुठंच नका की बाहेर जाऊ. पप्पा तिला सांगतात की अगं बाय, मला दुकानावर जायचं आहे की. पिहू गळ घालते की पप्पा थांबा की थोडा वेळ. अहो असं समजा की तुम्हाला पेढ्याची लई मोठी ऑर्डर मिळणार आहे. ते उत्साहाने विचारतात की काय, लग्न बिग्नाची ऑर्डर आहे काय? पिहू सांगते की तसंच समजा, आणि ती लाजून तेथून पळत जाते. त्यांनाही कळत नाही की हिला लाजायला काय झालं. इकडे शिवनाथ आता कामावरती निघालेला असताना उमा घाई गडबडीत येते की उमाचा पाय सटकतो. नशिबा शिवनाथ तिला धरतो. शिवनाथ ओरडतो की हे काय उमा, अहो घाई कशा पायी करताय, तुम्हाला लागलं नाही ना व? उमा सांगते की नाही नाही, काय नाही लागलं, हे तुमचा डबा. शिवनाथ सांगतो की काय उमा, अहो तुमचा डबा गेल्याशिवाय कधी कामावर गेलो आहे का मी? बरं द्या, आणा इकडं. तोपर्यंत माधव गाडी पुसत असतो. अचानकच तिथे पद्माच्या घरी आलेली असते. ती म्हणजे मधुरा. मधुरा ॲड्रेस शोधत आलेली असते. शिवनाथचं लक्ष जातं. धक्क्यानं तो विचार करतो की मधुरा, अरे माधव, ही तर मधुरा आहे ना व? आता त्याचा आवाज घशातच अटकतो की हो 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 हे अप्पा. शिवनाथ हाक मारतो की मधुरा. शिवनाथ मधुराला हाक मारून थांबवतो की अगं इथं कुठं तू, आणि ते ते नाही, हे घर आहे आपलं, ये चल. मधुराला काय बोलावं सुचत नसतं. माधव पण घाबरलेला असतो. मधुरा तिरप्या नजरेने त्याच्याकडे कटाक्ष टाकते. इतक्यातच बाहेर पद्मा आणि भास्कर येऊन टपकतात. त्यांनी पाहिलेलं असतं की शिवनाथ मधुराशी बोलतोय. शिवनाथ विचारतो की अगं चल की, काय झालं? मधुरा ततपप करत घाबरत का असेना, परंतु शिवनाथला सांगते की तुमच्याकडं काम नाही आहे माझं, पद्मा मॅडमकडं आले. शिवनाथ विचारतो की तिकडं तिकडं काय काम आहे तुझं? पद्मा मोठ्याने सांगते की नोकरी नोकरी दिली आहे मी तिला. भास्कर आणि ते दोघेही शिवनाथ समोर उभे राहतात. मुद्दामच पद्मा शिवनाथला डिवचते की काय आहे, ती पहिल्या ठिकाणीची नोकरी करत होती नव, तिथल्या मालकानं तिला हकलून दिलं, म्हणून मी तिला नोकरी दिली आहे. शिवनाथ सडेतोड उत्तर देतो की मी काय हकललं नाही तिला. त्यावर पद्मा म्हणते की अच्छा, मग तिनं नोकरी सोडली असेल, असं तर असं, पण आता ती माझ्याकडं कामावर आहे.
मुद्दाम शिवनाथचा पद्मा अपमान करायला लागते की नाही म्हणजे ज्या मालकाकडं पगार द्यायला बी पैकं नाही तर त्या मालकाकडं ती कामच कशा पायी करेल ना. नाही म्हणजे त्या बिचारीचं तर काय चूक आहे ना व. आता कामाच्या ठिकाणी ती बिचारी राब 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 राबली असेल आणि तिला पैकच भेटलं नसतील म्हणून सोडली असेल की नोकरी. पद्मा टोमणे मारणं काही कमी करत नाही. त्यावर शिवनाथ मधुराला जा विचारतो की मधुरा, अगं मी विचारायला आलतो ना व, तुला जास्तीचं पैकं पाहिजे होतं तर सांगायचं होतं, मी आलतो का नाही तुझ्याकडं. तू काय म्हणालीस मला की तुझ्या पप्पांची बदली पुण्याला झाली आहे म्हणून तू नोकरी सोडते, असंच ना व. मुद्दाम पद्मा म्हणते की अर असं झालं होय, तुझ्यासारख्याकडून तिला सुटका पाहिजे असेल ना व. मग नोकरी सोडायची तर काय कारण सांगणार, म्हणून आपलं बिचारीनं कारण हेच दिलं असेल तुला. काय आहे ना व शिवनाथ, अरे आपण नोकरी कुणाकडं करतो त्यावरून आपली पत ठरते ना व. तुझ्याकडं काम करून काय तिची पत इब्रत राहणार आहे म्हणून सोडली असेल तिनं नोकरी. पद्मा शिवनाथला ना अपमानित करण्याचा आणि खाली दाखवण्याचा एकही चान्स सोडत नाही. इकडं पिहू पण इतके आतुरतेने वाट पाहत असते. श्री आणि राघव दोघेही तिथे पोहोचतात. पिहू त्यांना पाहून इतकी खुश होते. ती विचारते की आणि बाकीचं कुठं आहे ते. श्री विचारतो की आई आम्ही आलो आहोत की, बाकीच्याचं काय काम. त्यावर पिहू इतकी चिडते की तुम्ही दोघं, अरे पण बाकीचं. श्री म्हणतो की अगं म्या केव्हा सांगितलं की बाकीचे घरचे बी येणार आहेत म्हणून, मी फोनवर सांगितलं होतं ना व की आम्ही येतोय म्हणून. पिहू त्या दोघांना इतकी ओरडते की आम्ही स्वतःला म्हणायला तुम्ही काय राजे लागून गेलाचा काय, अशी लग्नाची बोलणी करणार आहेसा तुम्ही. श्री सांगतो की अगं त्यासाठी राघव आला आहे की. पिहू विचारते की तो काय तुझा पालक आहे का, तुझ्या वतीनं माझ्या बाबांकडे लग्नासाठी हाक मागायला. अरे कॉलेजात जातो तो, लहान आहे ना तुझ्यापेक्षा. अरे काय करून ठेवलंयचं तुम्ही, तुम्ही दोघांना निघायत ना. आता तुम्हीच बोलून माझे पप्पा जाम राडे करणार आहे ती. त्यावर श्री विचारतो की आता इथं आलोय आणि इथनं निघू म्हणते होय. दोघेही वाद घालत असताना पिहूचे पप्पाच बाहेर येतात की. ते विचारतात की बबडे कोण आहे. ते समोर येतात आणि जेव्हा राघव श्रीशी बोलतात, राघव सांगतो की आम्ही तुम्हासनीच भेटायला आलोय. मुद्दामच पिहू त्यांना हाकलवण्यासाठी खोटं बोलते की नाही नाही पप्पा, मी जे सांगितलं होतं ना व ते लोक आहे हे नाही तीच आहे, ती येणारच नाही ती मुळात, हे दुसरंच कोणतरी दुसरीकडे चाललं होतं, हे निघा तुम्ही. श्री विचारतो की मग इथं कोण येणार होतं. आता पिहूचे पप्पा स्वतःहूनच त्यांना घरात बोलावतात. इकडे शिवनाथ मधुरावरती इतका नाराज झालेला असतो की तो तिला विचारतो की का गं, कशापायी असं वागलीस. त्यावर आता पद्माचे टोमणे पुन्हा चालू होतात. हे शिवनाथ, आता ती आमच्याकडं काम करते तेव्हा तिला बोलायचं काम नाही. अरे साधी कारकून पोरगी टिकवता आली नाही तुला आणि मनसुना आणणार घरात. शिवनाथ इतका भडकतो ना. पण त्यावेळी उमा त्याला अडवते. उमा शिवनाथची समजूत घालते की अहो कामावर जाताना वाद नका, तुम्हासनी गोडावून मला जायचं आहे ना व, तुम्ही जा. आणि राहिला प्रश्न हिच्या तर हिची बी काहीतरी कारणं असतीलच ना व, जाऊ देत, द्या विषय सोडून. शिवनाथ गप्प बसतो त्यावेळी. पण पद्मा पुन्हा त्याला खिजवते. ती त्याला ताकीद देते की शिवनाथ, ही पोरगी आता आमच्याकडं कामाला आहे. ऐ तुला काय बी लागलं तर बिनधास्त सांगायचं. अरे शिवनाथ, तुझ्याकडे काम करणाऱ्या समध्यासनी पोसू शकतो आम्ही, तुला पण आम्हीच पोसलाय ना व, आणि हिला बोलायचं काम नाही या, अशी ताकीद देते ती. शिवनाथ गुपचूप माधवला सांगतो की चल जाऊयात आपण, कारण त्याला पद्माच्या तोंडी लागायचंच नसतं. माधव मधुरा दोघेही तिरप्या नजरेने इतका वेळ एकमेकांकडे पाहत असतात ना की दोघांचेही चेहरे उतरलेले असतात. आणि त्यावेळेला उमाचं लक्ष जातं. उमाला जाणीव होते की काहीतरी आहे. माधव निघून जातो. पद्मा जाण्यापूर्वी पण पुन्हा मुद्दाम तिला मधुराला सांगते की ए पोरी, म्हणलं ना, काही बी मदत लागली तरी एक हाक मार, आम्ही आहोत तुझ्यासाठी. मधुरा फक्त मान डोलावते.
पण मधुराचं राहून राहून लक्ष माधवकडेच असतं. आणि तेव्हाच उमाला वेगळाच काहीसा संशय येतो. माधव आणि शिवनाथ दोघे बाईकवरती कामावर निघून जातात. आता तिथून मधुरा पण जाते आणि उमा एकटक तिच्याकडे पाहत असते. इकडे श्री पिहूच्या पप्पांशी बोलायच्या आधीच त्याची इतकी घाबरगुंडी उडालेली असते की स्वतःच्या ग्लासातलं पाणी एका दमात तर पिऊन टाकतोच, पण राघवच्या हातातलाही ग्लास हिसकावून घेतो. इतका विचित्र वागत असतो ना की पिहू इतकी वैतागून जाते श्रीच्या वागण्याला. राघव ओळख करून देतो पिहूच्या पप्पांना की काका, आम्ही शिवनाथचे लेकरं आहोत. ते विचार करतात की शिवनाथ माधव कामावर जायच्या आधी गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. राहून राहून शिवनाथला पद्मा आणि मधुराबद्दल जे काही बोलले ते समजा काही त्याच्या डोक्यातून जात नसतं. मनातच तो विचार करतो की नक्कीच त्या पद्मानं मधुराला जास्तीच्या पैशाचा आम्हीच दाखवला असणार आहे, म्हणूनच तिनं नोकरी सोडली असेल. आणि ते माधव शिवनाथ दोघेही आशीर्वाद घेतात आणि निघालेले असतात. तिथेच आता गावातले दोघंजण भेटतात. शिवनाथला ते सांगतात की अहो, तुम्ही शिवनाथ शोधताय असं कळलं. शिवनाथ म्हणतो की होय होय दादा, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहेसा. म्या ना माझ्या तिन्ही पोरांसाठी चांगल्या घरंदाज चुना शोधतोय बघा. त्यावर ते म्हणतात की अहो, पर आताचा काळ बदल आहे शिवनाथराव. अहो, आजकालची ही पोरं सवताच्या बायका सवताच शोधायला लागलेत की, आणि डायरेक्ट घरांचे सून म्हणून समोरच आणून उभं करते ती. तुमच्या पोरासनी विचारा, पडले असतील कोणाचं तर प्रेमाभिमात. हाय का एखादी पोरगी विचारा की. माधव थोडा ऑकवर्ड होतो बरं का. इकडे राघव घाबरत का असेना परंतु पिहूच्या पप्पांना सांगून टाकतो की माझ्या भावाचं म्हणजे तुमच्या मुलीवरती म्हणजे माझ्या भावाचं तुमच्या पोरीवर प्रेम आहे. तो धक्क्याने विचारतात की काय. राघव सांगतो की म्हणजे दोघाचं बी एकमेकावर लई घट्ट प्रेम आहे. पिहूचे आई बाबा तिच्याकडे धक्क्याने पाहतात आणि विचारतात की प्रियंका काय आहे. राघव त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की काका, असं वरडू नका की त्यांच्यावरती. अहो, काय झालं माहिती का, आमच्या आप्पासने आम्ही लई घाबरतोय बघा, त्यामुळं आम्ही त्यातनी काहीच सांगूच शकलो नाही, म्हणून आम्हीच ठरवलं आणि आम्ही चालू लग्नाची बोलणी कराय. ते विचारतात की बोलणी आणि लग्नाची. तिकडे मंदिरात ते गावातले दोन माणसं शिवनाथला सांगतात की अहो, हे आजकालची कार्टी सवताच्या लग्नाची बोलणी सवतच करायला जातात की, त्या ना त्यासनी आई लागत ना बाप लागल. त्यावर शिवनाथ अभिमानाने सांगतो की नाही नाही दादा, या बाबतीत मात्र मी नशीब काढलं आहे. माझे पोरं माझे सप्ताबाहेर नाही ती, आणि त्यांनी मला वचन बी दिलं आहे की म्या ज्या सुना निवडणार पोरं माझी त्यांच्याशीच लगीन करणार. इकडं राघव पिहूच्या बाबांना सांगतो की माझ्या भावानं ना शपथच घेतली आहे, लगीन करणार तर प्रियंकाशीच करणार, म्हणजे दोघांनी बी तसं ठरवलं आहे, होय ना. त्यावर श्री आता नंदीबाईलासारखी मान डोलावतो की होय होय होय, अहो म्हणजे माझ्या भावानं त्याची शपथच घेतली आहे बघा की तो लग्न करेल तर तुमच्या पोरीशीच. पिहूचे पप्पा समोरून राघवला प्रश्न विचारतात, असं तर मग हे समज आम्हासनी समजावण्यापरीस तू तुझ्या आप्पासनी काय नाही सांगितलं. राघव सांगतो की काका, मी म्हणलं ना आम्ही जरा आमच्या आप्पासनी घाबरतोय, म्हणजे तुम्ही आमच्या गावात आलाच ना तर शिवनाथ नाव विचारा, कोण बी तुम्हाला सांगल की आमचा आप्पा म्हणजे देव माणूस आहे ते. अहो, ते काका फणस असतं ना फणस, ते म्हणजे कसं वरून काटेरी पण आतून एकदम गोड, तसं आहे ती बघा आमचा आप्पा. एकदम भारी बरं का, म्हणजे डोक्याने थोडंसं तापट आहे ती, बरं माणूस म्हणून लई भारी आहे ती. काका, मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा की तुम्ही स्वतःहून आमच्या आप्पाकडे स्थळ घेऊन येता काय, म्हणजे या दोघांचं प्रेम आहे असं नका सांगू त्यासनी, तुम्ही स्वतःहून स्थळ घेऊन आला आहे असं सांगा त्यासनी. त्यावर पिहूचे बाबा विचारतात की बरं, म्या स्थळ घेऊन आलो आणि त्यासनी ते नाकारलं तर. राघव सांगतो की अहो चान्सच नाही ना, अहो इतकं छान स्थळ समोरून चालत आलं आहे, आमचा आप्पा नाकारणं शक्यच नाही की.
अहो काय विचारा. अहो तुमचं पेढं सातारामध्ये एवढं फेमस आहे ते. अहो आमचा आप्पा जर इथून पेढं घेत असेल तर ते फक्त तुमच्याच दुकानातनं बघा. अहो एक नंबर जबरा फॅनच आहे की आमचा आप्पा तुमच्या पेढ्यांचा. तुम्ही फक्त या दोघांसाठी एवढं करा की. राघव इतकं मनापासून रिक्वेस्ट करत असतो की पिहूचे आईबाबा एकमेकांकडे पाहतात, पण आता ते काय विचार करतील. प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात. आता प्रेक्षकांनो ज्याची भीती होती नेमकं तेच घडतं. व्हायचा तो राडा झालाच की राव. म्हणजे पद्मा जाते आणि पिहूच्या घरी जाऊन आगच लावते की तिच्या पप्पांना शिवनाथच्या विरोधात खोटी माहिती देऊन भडकावते. उमाला संशय आला होता तो खरा निघतो. राघव श्रीला ती विचारते की मला सांग, माधवचं कोणावर तर प्रेम होतं काय, आणि ते बी आपल्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या पोरगी. राघवचा चेहराच उतरतो की, आणि त्यातच उमा समजायचे समजून जाते. पिहूचे पप्पा बोलणे करायसाठी शिवनाथची भेट घेतात खरे, पण ती इतका पान उतारा करतात की शिवनाथ त्यांना स्पष्ट शब्दात ताकीद देतो की ओ बोलायचं तर तोंड सांभाळून बोला बरं का. पिहूचे पप्पा बोलतात की अहो काय बोलायचं, अहो ज्या माणसाला स्वतःचं कुळ आणि गोत्रच माहिती नाही त्या कसल्या खानदानी सोना शोधतोय. तुम्हाला खानदानच नाही तर आमची पोरगी द्यायची कशी तुमच्यात. त्यावर माधव भडकतो की ओ नीट तोंड सांभाळून बोलायचं. आता ही आग कोणी लावली, पद्माने. व्हायचा तो राडा झालाच. पण आता पिहू आणि श्रीचं काय, त्यांचं तर एकमेकांवर प्रेम आहे. म्हणजे राघव आता यामध्ये काय करेल त्यांना एकत्र आणण्यासाठी. पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा आपल्या चॅनलवरती एपिसोड, आणि कमेंट करायला विसरू नका.